पाचगणीत झिरो वेस्ट कॅम्पस आणि नव्या घनकचरा नियमावलीवर मंथन, 50हून अधिक संस्थांचा सहभाग. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पाचगणी शहराला कचरामुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी पाचगणी गिरिस्थान नगर परिषदेने कंबर कसली आहे. नगर परिषद प्रशासन आणि हिल्लारी यांच्या संयुक्त विद्यमाने झिरो वेस्ट कॅम्पस तसेच आगामी नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नगर परिषद सभागृहात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, शेखर कासुर्डे आणि आरोग्य सभापती राजश्री सनस यांच्या हस्ते तसेच सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमासाठी पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री पंडित पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या प्रस्तावकात शेखर कासुर्डे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व विषद केले. पाचगणीसारख्या पर्यटन स्थळाचे नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी केवळ प्रशासनच नव्हे तर नागरिक, शाळा आणि हॉटेल व्यावसायिकांनी आपली सामूहिक जबाबदारी ओळखून सक्रिय सहभाग नोंदवणे काळाची गरज असल्याचे नमूद केले. आशिष वैष्णव यांनी कोरडा कचरा आणि बागेतील पालापाचोळ्यापासून पेल लेंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून ऊर्जा व उपयुक्त उत्पादने कशी तयार करता येतात याची माहिती दिली. नारिकेरचे कॅप्टन राहुल यांनी सॅनिटरी पॅडमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर पर्यावरणीय समस्यांकडे लक्ष वेधून त्यावर उपलब्ध असलेल्या पर्यावरणपूरक उपाययोजनांची सविस्तर मांडणी केली. हिल्लारीचे डॉक्टर मुकेश कुलकर्णी यांनी झिरो वेस्ट कॅम्पस या संकल्पनेवर प्रकाश टाकला. शाळा, हॉटेल्स आणि विविध संस्थांनी कचऱ्याचे स्त्रोतापासूनच वर्गीकरण करून पुनर्वापर आणि प्रक्रियाद्वारे शून्य कचरा मोहीम कशी यशस्वी करावी यावर मार्गदर्शन केले. 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन घनकचरा व्यवस्थापन नियमावलीमधील तरतुदी आणि संस्थेच्या जबाबदाऱ्यांची त्याची जाणीव करून दिली. तसेच जे कॅम्पस हा उपक्रम आदर्शत राबवतील त्यांचा आगामी पर्यावरण दिनानिमित्त विशेष गौरव केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.